गौरी सुनो ना, हमें एक जरूरी बात बताने के लिए कॉल किया तुम्हें। कैसे बात भाभी? अरे अम्मा जी ना नई साजिश कर रही है। वो ना शिव भैया को जायदाद से बेदखल कर रही है ताकि तुम्हारे बाबा उनको वहां से भगा दे। पर भाभी मेरे बाबा ऐसा क्यों करेंगे? अरे क्योंकि अम्मा जी को ऐसा लगता है कि तुम्हारे बाबा लालची हैं और शिव भैया कंगाल हो जाएंगे तो उनको वहां पे रख के क्या करेंगे वो, इसलिए शिव भैया मजबूरन यहाँ पर आ जाएंगे और शायद हार मानकर तुम भी उनके साथ यहाँ पर आ जाओ। तो अम्मा जी ना एक तीर से दो निशाने लगाने का सोच रही है। अब ये तो हो गई उनकी सच्चाई, अब सुनो उनका झूठ। वो ना झूठ बोलकर दादी जी और बाबूजी को बहला रही है। झूठ? कौन सा झूठ? अरे वो दादी जी और बाबूजी को ये बोल रही हैं कि वो ऐसा इसलिए कर रही हैं ताकि शिव भैया की झूठी उम्मीदें यहाँ से खत्म हो जाए और वो हमेशा के लिए वहां पर जाकर बस जाए। अब मतलब ताकि तुम दोनों तो सुखी रहो इसलिए। पर गौरी हम तो बहुत कंफ्यूज हो रहे हैं उनके इस कदम से, हमें तो समझ में ही नहीं आ रहा है कि उनका असली मकसद क्या है। पर गौरी हम क्या कहते हैं, तुम ना संभल कर रहना। हाँ अरे सरला। जी अम्मा जी। गौरी सुनो, अम्मा जी बुला रही है, हम रखते हैं। हाँ बाय बाय बाय। काय ग, काय झालं? कोणाचा फोन होता? सरला भाभींचा। काय काय म्हणाल तुला? काय लागेल असं बोलला तुला? अगं काय झालं बोल की. तुम्ही जे म्हणत होता ते खरंय. काय? शिवच्या घरच्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीतून त्याचं नाव काढून टाकलंय. आता त्यांच्या घरावर, त्यांच्या दुकानावर, त्यांच्या पैशांवर त्याचा काही हक्क नाहीये. अरे देवा, अगो काय सांगतोस काय? काय माणसे ती यांना ना. ती का कशात बोलतात? हे सगळं झालं ना ते तुमच्यामुळे झाला, तुमची चूक हाती. एक तर शिवला त्या आईपासून त्याच्या तोडला. आई बिचारी ती काय करतली? हा ओ घाबरून काहीतरी तोंडाला येईल ते बोलली ती. आजी प्लीज, हे बघ बाबांना काही बोलू नकोस, त्यांची काही चूक नाहीये. अगो मग काय करू? तू त्यांना बोलूची नाहीस काय? तुझी आई पण बोलूची नाही. एक नंबरची खडूसबाई आहे ती अम्मा. हो ही का कशात बोलता? आई नेहमी आईच असते कळला. आपल्या पोरासाठी जीव तुटतो तिचा. हा अहो निराश होऊन बोलली ती, तिची काय चूक नाही. आणि परत सांगताय तुमका जावई बापू हे सगळं तुमच्यामुळे झालेला. आजी बस बस, बाबांना काही बोलू नकोस, त्यांची चूक नाहीये. आणि अम्माजी निराश होऊन वगैरे काही करत नाहीयेत. शिवनी एकट्याने बनारसला परत यावं म्हणून हे सगळं चाललंय. म्हणजे शिवला प्रॉपर्टीतून काढून टाकले हे आपल्याला कळाल्यावर आपणही त्याच्याशी नातं तोडू. बाबा मलाही त्याच्यासोबत राहू देणार नाही आणि नाईलाजाने शिवला मुंबई सोडून बनारसला जावं लागेल. मला कायमचं सोडून जावं लागेल. हेच हवंय अम्माजींना, हीच इच्छा आहे त्यांची. अरे देवा, असं आहे काय नाटक? हे बरं नकोस. कोणत्याही परिस्थितीत तुला आणि त्याला मी एकटं सोडणार नाही, कळलं तुला? शांत, जे झालं ते विसरून नव्यानं संसार सुरू करा. शांत बर्फे, रडू नको गो. अम्माजी असं काही करतील असं कधीच वाटलं नव्हतं. जे झालं ते एका अर्थी बरंच झालं असं मी म्हणतो. तुला इथं आणून मी कोणती चूक केलेली नाही त्यांनी सिद्ध केलं. आता जे लोक आपल्या मुलाला विचारत नाहीत सुनेला काय विचारणार? आपण तसे नाही होत, आपले संस्कार तसे नाहीयेत. तू सुखात राहावीस हे जसं मला वाटतं तसं शिव पण सुखात राहावं असं मला वाटतं. तो चांगला मुलगा आहे आणि तुला सुखात ठेवल्याची खात्री आहे मला. आता मनात असली अपराधी भावना काढून टाकतो.
शिवचं आणि त्याच्या अम्माचं नातं कमकुवत आहे म्हणून ते तुटतंय. तू आणि मी या परिस्थितीला जबाबदार नाही आहोत. कळलं का तुला? डोळे बसून शांत. गौरे नको रडू गो. अगो गौरे. गौरी गौरी ये अच्छा है, हमें यहाँ काम पे लगा दिया वो खुद चलेगी अपने मायके. वाह. म्हणजे मी आता माझ्या घरी पण जायचं नाही? तू टोमणे मारायला लग्न केलंयस का माझ्याशी? अम्माची काय कमी आहेत का तूही बोलायला लागल्यास मला? क्या हो गया, ऐसे क्यों बात कर रही हो? और अम्मा को बीच में क्यों लेके आ रही हो आप? मी मध्ये आणत नाहीये त्यांना, त्याच मध्ये येत आहे आणि उगाच बाबांनाही मध्ये आणताय. त्यांच्या मते माझ्या बाबांना पैशाची हाव आणि मी तुझ्या पैशांकडे बघून तुझ्याशी लग्न केलंय असं म्हणतायत त्या. गौरी जी, अम्मा ऐसा क्यों बोलेंगी? म्हणाले आहेत त्याचे. आणि म्हणूनच तुझं ते प्रॉपर्टी मधून नाव वगैरे काढलं असं नाटकं चाललेत त्यांचे. सरला बाबींचा फोन आला होता मला, त्यांनी सगळं सांगितलंय. तुझ्याकडे पैसाच उरला नाही आणि तुझं त्या बनारसच्या राहत्या घरावर हक्क नसेल तर आम्ही तुला सोडून देऊ ना. आणि मग तू घरी परत निघून जाशील, बनारसला परत येशील असं त्यांना वाटतंय म्हणून हे सगळं चाललंय. गौरी जी, आप शांत हो जाइए. हाँ, आइए आके बैठिए. नाही बसायचंय मला. हे बघ, त्यापेक्षा तू एक काम कर, सोडून दे मला आणि जा बनारसला. म्हणजे अम्माजींना हे सगळं करायला नको आणि माझ्या बाबांवरही खोटे आळ नको. तो तुम्हें खबर लगी गई मुन्ना? हाँ माँ, मिल गई. पर आपको तकलीफ उठाने की कोई जरूरत नहीं है. तुम हमारी तकलीफ की चिंता मत करो बेटा, हम सब सह लेंगे. बस तुम खुश रहो. हैं? अम्मा शायद आप समझी नहीं, हम समझाते हैं आपको. देखिए अम्मा, आप हमें जायदाद से बेदखल करेंगी, लोग बातें बनाएंगे, आपको और तकलीफ होगी. हम आपका काम आसान कर देते हैं अम्मा. हम अभी इसी वक्त शुक्ल खानदान की सारी जायदाद से अपने सारे अधिकार त्याग रहे हैं. मुन्ना, कागज कल तक मिल जाएंगे आपको. मुन्ना तुम हमारी बात तो सुनो. अम्मा, आप हमारी बात सुनिए. ये जो कुछ भी आप कर रही हैं ना, उससे जीत नहीं पाएंगी आप. हम जायदाद तो छोड़ देंगे, लेकिन आपकी ममता पे जो हमारा अधिकार है वो हम कभी नहीं छोड़ेंगे. गौरे हो माझी बर्फी. घे. अगो तुका पना आणला. हा, उकड वाढलो ना जरा थंड थंड पना पी. काय गो, काय झाला? कोणी काय बोलला तुका? अम्माचा फोन येलो होतो? नाही आजी. अगो काय झालं मग? शिव काय बोलला काय तुका? नाही आजी. आजी हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी जर नोकरीचा हट्ट धरला नसता ना तर हे झालंच नसतं. मी असं करायला नको होतं आजी. मी अगो अशी काय तू काय केलास? हे जे काय घडला ना ते शिवची अम्मा आणि आमचे जावई बापू त्यांच्यामुळे घडला. आजी मुळे त्यांनी तुका बनारसून आणूकच नको राहायचं. आजी तू उगाच बाबांना नको ना बोलूस आता. अगो तुझे बाबा नंतर, आधी माझे जावई होते त्यांका बरोबर ओळखून आम्ही.
नाही म्हणजे स्वभावान ते चांगले आहात, पण काय झालंय माहितीये काय, त्यांची मुलगी आता त्यांची मुलगी नसून कोणाची तरी बायको झाली आहे, हे ते विसरले. आणि त्याच अम्माचा पण झाला. आता शिवची अम्मा आणि तुझे बाबा या दोघांनी तुमका समजून घेतल्याने असता तर ह्या घडलाच नसता ना काही. हा पण अजून काय बिघडलेलं नाही, कळला. आजी अगं, पण मला सुचतच नाहीये की हे आता बिघडलेलं सावरू कसं मी. अगो सावरायचं आहे ना तुका, हा मग एक काम कर, आधी बाकीच्या सगळ्यांची मन जपायचं बंद कर, कळला. मग तू काय नंदी बैलास का बुगू 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 करायला. हा तुझा काय मत नाही, तुझा काय डोक्या नाही. हा डोक्यान जरा विचार कर, कळला. तुझ्या मनात जे काय पटता तेवढाच कर, कळला ना. तुझ्या आयुष्याचा निर्णय दुसऱ्या कोणा घेऊ देऊ नकोस. तुझ्या मनाशी विचार करून तुका जे पटता ते केलंस ना, सगळं ठीक होतं ना. आजी अगं, पण मला बाबांना दुखवायचं नाहीये. अगो तुझं संसार मोडलो तो तुझ्या बाबांका आनंद होईल काय, नाही ना. हे बघ, तू शिवची काळजी घे, त्याला दुखवू नको, कळला. कुठे गेला, कुठे तो बाहेर गेलाय आजी. त्याला खूप वाईट वाटलंय अम्माजींच्या बोलण्याचं. मला म्हणत होता की तोच सगळे हक्क सोडणार आहे प्रॉपर्टीवरचे, त्याला काहीच नकोय. म्हणजे मी खूप समजावलं त्याला, पण तो ठाम आहे त्याच्या मतावर. संपत्तीवरचे सगळे हक्क सोडले म्हणून उद्याच कायदेशीर कागदपत्र पाठवणार आहे तो अम्माजींना. आजी अगं, उद्या वाढदिवस आहे त्याचा आणि त्यात हे सगळं चाललंय. तू काळजी करू नको. हे पुरुष ना रागा रागात काय बाय बोलून जातात, हाताने काय करत नाहीत. तू एक काम कर, उद्या त्याचा वाढदिवस आहे ना, हा काय कर माहितीये, ते का आनंदात ठेव, कळला. आणि ते तुमच्यात काय असतात ना नवीन पोरं, तुम्ही काय त्याच्या नकळत काहीतरी त्याका देता, काय करतात, हा सरप्राईज पार्टी. हा ती पार्टी दे त्याका, कळला. आणि त्याका खुशीत ठेव. कसा खुशीत ठेवायचा आहे मी काय तुका सांगू आता. कळला. आजी तू अगदी बरोबर म्हणतेस. म्हणजे शिवचं मन शांत झालं ना तर तो चुकीचा निर्णय नाही घेणार. हा आता कशी बोलली माझी सोनपापडी. देटाळी. चला पण पिऊन घ्यावा आता, हा थंड. प्रणाम बाबूजी। खुश रहो बेटा। वैसे तो हम काफ़ी देर से तुम्हें फ़ोन करने की सोच रहे थे, पर क्या करें, हिम्मत ही नहीं हो रही थी। क्यों, क्या हुआ बाबूजी? नहीं, वो क्या है ना कि हमने तुम्हारी अम्मा से बात की और हमें बताते हुए बड़ा दुख हो रहा है कि वो जो तुमने जायदाद की बात की थी ना, वो सच है। हमने तो आपसे कहा था बाबूजी, आपने ही बात नहीं मानी हमारी। देख रहे हैं अब कितनी बड़ी सजा दे रही है अम्मा हमें, सिर्फ गौरव जी का साथ देने की। वैसे कोई नई बात तो है नहीं बाबूजी, मतलब ऐसी सजा तो हमें पहले से मिल रही है। जब से हमने गौरव जी का साथ देने का फैसला किया है, उनसे शादी करने का फैसला किया है, तब से सजा मिल रही है। पर अब बहुत हो गया बाबूजी, हम ये बोझ उठाते उठाते ना परेशान हो चुके हैं और नहीं हो रहा हमसे। इसीलिए हमने एक फैसला लिया, क्योंकि हम जानते हैं और किसी को भी तकलीफ हो या ना हो, हमें जायदाद से बेदखल करने के कागजात बनाते वक्त आपको जरूर तकलीफ होगी। हाँ वो तो है बेटा, लेकिन तुमने फैसला क्या लिया है? हमने ये फैसला लिया है कि हम खुद अपने आप को घर की जायदाद से बेदखल करें। सारे अधिकार छोड़ रहे हैं बाबू जी। हम सारे पेपर्स बनवा के आपको कल सुबह भेज देंगे, मिल जाएंगे आपको शाम तक। क्या कह रहे हो बेटा तुम?
देखो हम क्या कहते हैं कि तुम बाबूजी प्लीज आप रोकने की कोशिश मत कीजिए हमें। हम नहीं रुक पाएंगे। आज रुक गए ना बाबूजी तो हमारे और गौरी जी के रिश्ते को कभी सम्मान नहीं दे पाएंगे। लेकिन बेटा तुम ही तो कहते थे ना कि ये तुम्हारी अम्मा का प्यार है तुम्हारे लिए। बाबूजी प्लीज अम्मा का नाम मत लीजिए हमारे सामने। अम्मा ने अब सारी हदें पार कर दी। आप हमें रोकने की कोशिश मत कीजिए बाबूजी प्लीज। मुन्ना ये क्या कर दिया नर्मदा जी आपने? मुन्ना को खुद से बहुत दूर कर दिया। अब वो वापस नहीं आएगा। माता जी हम हार गए, सब कुछ खत्म हो गया, हमारी आखिरी उम्मीद भी टूट गई है माता जी। ऐसा काहे कह रही हो जौनपुर वाली? क्योंकि माता जी हमने कितनी कोशिश की कि हमारा मुन्ना वापस आ जाए, यहाँ तक कि हम मुन्ना की खातिर मुंबई भी चले गए, अपने समधियों से हाथ जोड़े, लेकिन मुन्ना ने हमारी ममता, हमारी कोशिशों को ठुकरा दिया माता जी। हमें तो लगता है माता जी हमारी किस्मत में यही लिखा है कि हम अपने बेटे के विरह में तड़प तड़प के मर जाएं। हम मर जाएंगे माता जी, हम मुन्ना के बगैर मर जाएंगे, हम अपनी जान दे देंगे माता जी, हम मर जाएंगे। अरे मरे तुम्हारे दुश्मन हैं? और देखो भरोसा रखो हैं, और ऐसे हिम्मत मत हारो। काहे कि हमें भरोसा है कि मुन्ना वापस जरूर आएगा। मुन्ना वापस नहीं आएगा माता जी, हम कह रहे हैं आपसे मुन्ना वापस नहीं आएगा। पहले तो उसने जुबानी तौर पे हमसे मना किया था, उसके बाद तो मुन्ना ने हमसे कानूनी तौर पे भी अलग होने की बात कह दी है माता जी। अब आप बताइए इस सब कुछ सुनकर कोई माँ कैसे जी सकती है? हम मर जाएंगे माता जी, हम मर जाएंगे, हम मर जाएंगे मुन्ना के बगैर। मुन्ना को बुला दो, मुन्ना को बुला दो, मुन्ना को वापस ले आओ। अब क्यों रो रही हैं आप? अब तो सब कुछ वैसा ही हो रहा है जैसा आप चाहती थी। तो अब किस बात की तकलीफ है आपको? ये क्या कह रहे हो माता प्रसाद तुम? सच ही तो कह रहे हैं माता जी। यही चाहती थी कि इस घर से मुन्ना की यादें मिटा दी जाएं। इसीलिए तो इन्होंने उसका कमरा खाली करवाया, जायदाद से बेदखल करने की बात उठाई। तो अब किस बात का रोना है? मत रोइए, सब फिजूल है। माता जी हमने ऐसा नहीं किया, हमने ऐसा कभी नहीं चाहा माता जी। वैसे जो कुछ भी हुआ ना बहुत अच्छा हुआ, भगवान का लाख लाख शुक्र है। कम से कम हम एक गुनाह करने से तो बच गए। सच कह रहे हैं माता जी, इस मामले में हमारी किस्मत बहुत अच्छी है कि हमने आपके कहने पर चलकर अपने बेटे को जायदाद से बेदखल करने का गुनाह नहीं किया। उससे पहले ही हमारे बेटे ने खुद अलग होने का फैसला करके हमें इस गुनाह से बचा लिया। वरना आपके इस कदम से हमारे और हमारे खानदान की बहुत बदनामी होती है, और हम जिंदगी भर अपने आप को माफ नहीं कर पाते। नहीं माता जी हमने ऐसा नहीं किया। मुन्ना के बाबूजी हमें गलत समझ रहे, आप हमें गलत समझ रहे जी। हमारी ये मंशा नहीं थी, हम सिर्फ मुन्ना को वापस लाना चाहते थे। हमने जो कुछ भी किया अब तक मुन्ना को वापस लाने के लिए किया। हमें नहीं लगता, लेकिन हमें लगा था मुन्ना के बाबूजी कि हम ये जो कुछ भी कर रहे हैं ना, मुन्ना समझ जाएगा कि अब पानी सर से ऊपर गुजर गया है, और अब भी अगर वो बनारस नहीं लौटा तो अपने परिवार से, अपनों से, अपनी जड़ों से दूर हो जाएगा। और हम अपने मुन्ना को अच्छे से जानते हैं, वो हमसे, आपसे, अपने परिवार से, अपनों से अलग नहीं रह सकता। उसे वापस आना ही होगा। हम सच कह रहे हैं मुन्ना के बाबूजी, हमारा विश्वास कीजिए। आप माता जी से पूछ लीजिए। हाँ, हमारी हर बात का माता जी गवाह हैं
इनसे पूछे बगैर हमने कुछ नहीं किया। हर बात में माता जी की सहमति ली। माता जी बताइए इन्हें, इस गलतफहमी को दूर कीजिए माता जी। सही कह रही है जौनपुर वाली। इसने जो कुछ भी किया वो हमारी सहमति से किया, इसमें इसकी कोई गलती नहीं है। हाँ, हम सच कह रहे हैं।